कुणाला का नाही काही सांगत आहेत. तर मालविका ताईंचं वेगळंच काहीतरी चाललंय. या सगळ्यात आईला मी स्वतः काही कळवलं नाही म्हणून ती चिडली असणार. काय कसं हँडल करू ना मी कळतच नाहीये मला. ओमला काही सांगावं म्हटलं तर स्वीटू, तू आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही का म्हटलीस? काय? आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही? मी काय बोलतोय तुझं लक्ष नाहीये का? सॉरी. तू आईला हॉस्पिटलमध्ये जायला नाही का म्हटलीस? उलट जर तू म्हटली असतीस की हो आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तर तिने ऐकलंच ना तुझं. हो पण त्या नको म्हणत होत्या ना. मग स्वीटू, तुला माहिती आहे ना की आईच्या जनरेशनच्या बायका काय विचार करतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला काही झालंय तर आपण इतरांना नको सांगायला, कारण इतरांना सांगितलं तर कशाला उगाच त्यांना त्रास. त्यामुळे त्या काहीच सांगत नाहीत, उगाच आजार पण अंगावर काढतात. आईने तेच केलं असणार आहे. आणि हे बघ, आता आपल्याला इथे काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे बरीच लोक आहेत आईची काळजी घ्यायला, तरी आईचे विचार तसेच आहेत. हो पण त्या जर म्हणतायत की त्यांना दगदग होतीये आणि उन्हामुळे फक्त त्रास झालाय तर उगाच आपण कशाला त्यांना. नाही, आणि हल्ली रॉकी सुद्धा म्हणतोय की हे सगळे सिम्पटम्स सारखे सारखे दिसायला लागलेत. आय होप सगळं ठीक असेल, आईला काही झालं नसेल. सगळं ठीक नाहीये ओम, खरं तर काहीच ठीक नाहीये. कसं सांगू तुला? मी आईशिवाय लाईफ इमॅजिनच नाही करू शकत. शेवटी आईला काही झालं ना तर माझं आयुष्य संपेल सगळं. मी कांट थिंक अबाउट इट. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स का आली रॉकी? मेरे को नहीं मालूम. मम्मीची आईला काय झालंय? नाही नाही. काय काही नाही. काय नाही? मी मावशींना काही होणार नाही, काही होणार नाही. मी त्यांच्या जेवणाचं बघते. किती प्रेमळ आहेस तू. सगळ्यांची केवढी काळजी असते तुला. Okay. It's all right. अगं गोल गोल करायचे लाडू. हे बघ हे बघ, हे असे असे गोल वळ गोल वळ. किंजल, हे बघ असं. लाडू कशाला पाहिजे? आपण चिकीच करून टाकूया ने. हा जो अगं अरे संसार संसार जेवो तवो चूलो पर पड़े हाथ ने छाले त्यारे मळेचे भाकर. अरे संसार संसार जेवो तवो चूलो पर. जेवो हाथ ने छाले त्यारे मळेचे भाकर. लाडू लाडू कर असे. काय ग काय झालं? कसला विचार करतेस? लग्नानंतर आपल्या स्वीटूची पहिली संक्रांत. काय करत असेल होती? शकूताईना बरं नाही, तू काहीच बोलला नाहीस. ते मी सांगणार होतो तुला, पण माझं आणि चिन्याचं ठरलेलं
घरी काही सांगायचं नाही तर काय सांगू? अहो पण तुम्ही मलाही काही बोलला नाही तो. अहो पण असं मध्येच कसं गरगरलं शकुला? मी ते तिला बडबडले म्हणून ती. हे बघ ना, का झालं, कशामुळे झालं ह्याचा विचार करत बसू नकोस आणि स्वतःला दोष देऊ नकोस. शकुताई आता बऱ्या आहेत ना, हे जास्त महत्वाचं. हे बघ नलू, शेवटी नातं म्हटलं ना की भांडणं आलीच आणि तुम्ही दोघी एकमेकांच्या खूप जवळ होतात. तर जितकं जास्त प्रेम ना तितकं चिडण्याचा अधिकारी जास्तच. बरोबर ना? नाही बरोबर आहे, पण माझ्यामुळे दुखावली गेली आहे शकू. आता तूच तिला समजावू शकतेस. हे बघ नलू, आपल्याकडे निमित्त आहे. आपल्या चिन्याचा साखरपुडा आहे. आपण चिन्याला आणि किंजलला खानविलकरांकडे पाठवूया आमंत्रण देण्यासाठी. आता आपल्या चिन्याचा साखरपुडा आहे म्हटल्यावर शकुताई खुश होतील बघ. आणि त्यांच्या मनात जर काही राग असेल ना तर तो राग त्या विसरून जातो. मलाही असंच वाटतंय वहिनी. हो ओम ऐक ना. स्वीटू तू ऐक, तुझं काय चाललंय मला कळत नाहीये. काय झालं? एक तर आईला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, डॉक्टरांकडे घेऊन जाऊ म्हटलं तर नको म्हटलीस, घरीच रेस्ट करू दे. बरं म्हटलं ठीक आहे, घरी रेस्ट करू दे तिला. तर तिला बाहेर जायचं होतं तर तिच्या बाजूने तू आमच्याशी भांडतीयस. आता त्यांना बरं वाटत असेल ना. स्वीटू आपण तिला समजावायला पाहिजे ना, तिला नाही कळत ते. त्या मगासपासून आरामच करतायत. जर त्यांना वाटलं की जरा मोकळ्या हवेत ती बरं एक तर हट्टी आहे स्वीटू, त्यावर तू तिची बाजू घेतेस. तिला डॉक्टरांकडे जाणं आज गरजेचं होतं, सगळं चेकअप होणं गरजेचं होतं. आता बोल ना, तू आता का शांत बसलीयस? तुला कळतंय का मला तुला काय सांगायचंय? तुझी कुठे चूक झाली तुला कळतंय? ओम चिडू नकोस तू. नाही मी चिडत नाहीये स्वीटू, तुला तुझी चूक सांगतोय. ओम मी काहीही चुकीचं वागलेली नाहीये. ओके. अच्छा, आता माझ्या लक्षात येत आहे तुमचा एवढा मोठा बिझनेस, एवढी सगळी प्रॉपर्टी आणि त्यात तुम्ही जातीने लक्ष घालताय. आणि अशात तुमच्या आजारपणाबद्दल तुम्ही घरच्यांना सांगितलं, बातमी बाहेर गेली तर तुमच्या बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही घरच्यांना सांगत नाही, राईट? नाही तितकंच नाही. म्हणजे ऍक्च्युली माझ्या घरचे काळजी करतील आणि डॉक्टर माझ्या मुलांना हे सगळं नाही सहन होणार. येस येस मिसेस खानविलकर, आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. पण काय आहे की हा आजार आपण आता जास्ती दिवस नाही लपवू शकत, कारण पुढे जाऊन फिजिकल इश्यूज निर्माण होऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण एक डॉक्टर या नात्याने पेशंटला अलर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे अचानक ऐकू न येणं, शरीराची एक बाजू जड होणं. डॉक्टर, यू मीन पॅरालिसिस? येस, असंच काहीसं. म्हणजे याच्यात शरीराचा तोल जाऊ शकतो. एनिथिंग कॅन हॅपन. मग अशा वेळी तुमच्या सोबत कोणीतरी पाहिजे ना. काय आहे की काही अचानक घडलं तर गोष्टी पुढे जाऊन कॉम्प्लिकेट व्हायला नको, म्हणून आपल्याला सावध राहायला हवं. काय मिसेस खानविलकर, पुढे जाऊन म्हणजे आपल्या मेंदूचा जो बॉडीवरचा कंट्रोल असतो तो हळूहळू सुटत जातो. म्हणजे डॉक्टर, मी कड्याच्या टोकावर उभी आहे. एक धक्का आणि सगळं संपलं. सो नाईस, मस्त. जिन्या, होणाऱ्या बायकोला काय हवं नको बघ. ज्यूस तरी ऑफर कर तिला. हा टेबल मी देते. अगं स्वीटू मी देतो घर. देऊ दे की त्याला.
आपल्या घरचाच येतो आणि बायकोची सेवा करायला काय प्रॉब्लेम आहे की नाही? छे नाही मराठी लोक आहेत ना गरबा आहे ना एकदम असे ओके ओके एकदम एव्हरेजच खेळतात. तो बघ किती गुणी आहे बघ तुझा मराठी माणस. थँक्यू. हाऊ स्वीट. तुझा मोबाईल वाजतोय का? कुठे आहे तो? मी देतो मालविका मॅडम. तो स्वीट ऑफ यू. काय आहे ना पाणी हवंय तुला. अचानक ठसका लागला. मी आणतो. मी देते. बस तू. सावकाश. थँक्यू स्वीट. हा थँक्यू. अरे चिन्या तू तुम्हाला काही हवं असेल ना तर मला सांगा. मला कुठे काय हवंय? दिलंच की पाणी. मी उलट चिन्याला विचारते की त्याला काय हवं एंगेजमेंट मध्ये. किंजल चिन्या काय शॉपिंग वगैरे झाली ना? मी आहे ना ठरवलेच आहे एंगेजमेंटला आहे ना मी घागरा घालणार आणि लग्नाला आहे ना मी अशी मराठमोळी नऊवारी साडी नेसणार आहे बघा. मावशींना इतका कसा वेळ लागला? सगळं ठीक असेल ना? आली आई तू त्या बॅगा घ्या. अगं दे इकडे. अरे काय कुठे होतीस तू? झालं? मी संक्रांत म्हणून नवीन सुनेसाठी काहीतरी. अरे चिन्या कसा आहेस तू? मी मस्त. दिलं. ही तुझी मैत्रीण ना? हाय मासी. हाय. हो किंजल. मावशी आमचा साखरपुडा ठरलाय. हो का? हा तर त्याचंच आमंत्रण द्यायला आलं. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन. छान छान आम्ही नक्की येऊ. हा बरं ते जाऊ दे. तुम्ही आधी काय घेणार सांगा? चहा कॉफी? नाही नाही मावशी काही नको. सगळं झालं. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हा आणि अजून काय खाल्लं ना तर हा चिनुडी आहे ना तो फुटून जाईल. मावशी आम्ही निघतो. हा बाय ओम दादा. बाय मालविका मॅडम. बाय. सुटू. चलो. तुम्ही सगळ्यांनी आमच्या एंगेजमेंटला यायचं म्हणजे यायचं. हो आणि तुम्हाला काय हवंय साखरपुड्यात गिफ्ट ते सांग. हा हा मी फोन करेन ना तुम्हाला. हो ठीक आहे. नीट जा आणि पोचल्यावर फोन करा. हो. नाही आई दादा काका काकी सांगतो. गुड. काळजी. चालणे हवे. चल चल चलो दीदी. येतो. चलते. तू खाली मावशी बस. बस. अरे मावशी तुमचा फोन लागत नव्हता. अगं हो मी तिकडे. ममा तायडे ये बस ना. बोल काय ग? बोल काय बोल ममा. बरं नसताना त्रास होत असताना तुला हे सगळं मालव्याचे दागिने वगैरे आणायला जायची काय गरज होती? आजकाल फोनवरून येतं ना सगळं. तू खानविलकरांच्या सुनेची पहिली संक्रांत आहे. सगळं कसं रीतसर व्हायला पाहिजे. पण ममा नवीन घेतलास? स्वीटूसाठी घेतलंय. संक्रांतीचं वाण तिच्या. ओ महागातला दिसतोय. मस्त दिसेल स्वीटूला. छान आहे. पण मला सांग तुला स्वतःहून जायची काय गरज होती? तुला आवडलेला दिसतोय. डायमंड आणि पर्ल्स मला किती आवडतात तुला माहितीये ना. तुला आवडलाय ना? तू ठेव. मी ठेव काय? नाही नाही मामा हे बघ आजकाल मी अशी हेवी ज्वेलरी घालत नाही. आणि तू स्वीटूसाठी तुझ्या लाडक्या सुनेसाठी तिचं संक्रांतीचं वाण म्हणून आणलायस. तू तिला दे. स्वीटूचं संक्रांतीचं वाण आहे. स्वीटू माझी सून आहे पण तूही माझी लेक आहेस ना.
तुझाही तितकाच हक्क आहे. दोघी खरंच खरंच मी स्वीटूला दुसरं काहीतरी देईन. ऐक ना, तिला कळलं तर वाईट वाटेल तिला. नाही वाटणार, मी स्वीटूला ओळखते. बरं तू हे बघ, जरा हे आवरशील का? मी आत्ताच आले. बाहेर पण सगळी तयारी बघायची आहे. मावशी, कशी हसतीये डब. घरात सगळ्या महत्वाच्या चाव्या ताब्यात मिळाल्या म्हणून खुश झाली. शकूचं डोकं बिकं फिरले की काय? अरे गांडा, वो बिंदाचा बापू आहे. बापू ते खांडवी बनवायला आलोय. पप्पा तमे ए भागो. थांबा. तुम्ही किंजलचे पप्पा ना? मी काय म्हणतो, आपण बसून बोलूया. पाणी पाणी अरे हे मी काय म्हणतो, नरू पाणी घेऊन ये लवकर. हो. अरे अरे मी बसून काय बोलू? अरे माझ्या छोकरीला किडनॅप केली. अरे जो तमे लोगो, अवे ना मी पोलिसांना बोलवणार. पोलीस घेऊन येणार आणि तुम्हाला समद्यांना जेलबंदी पाठवणार. पुरा खांदी बंद. ना पप्पा ना. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. डॉक्टरांनी ते स्पष्टपणे कल्पना दिली की माझ्या हातात फार दिवस नाहीयेत. लवकरच मी माझं एक छानसं कुटुंब, माझी मुलं, माझी सून, जावई सगळ्यांना सोडून जाणार आहे. मावशी, संपलंय ग बाळा, सगळं संपलंय आता. नाही मावशी, असं नका बोलू तुम्ही प्लीज. संपलंय सगळं, स्वीटू संपलंय. नाही मावशी, काही नाही संपलं. मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. आणि आम्ही सगळे आहोत ना. ओम आहे, मी आहे, मालविका ताई, रॉकी दादा, सगळे तुम्हाला. एक मिनिट, त्यांचा काय संबंध आहे? नाही स्वीटू, मी कुणालाही माझ्या आजाराबद्दल काहीही सांगितलं नाही आणि कधीही सांगणारही नाही. सांगणार नाही म्हणजे असं कसं म्हणत मी? मावशी, ही एवढी मोठी गोष्ट आहे, असं लपू नाही शकत आपण. आपल्याला सांगायलाच पाहिजे. मी आता नाही, तू नाही सांगणार आहेस ओमला. ओमला नाही आणि कुणालाही काही सांगायचं नाहीयेस. मावशी, तुला ओमची शपथ आहे. नाही मावशी, असं नका ना करू. ही एवढी मोठी गोष्ट आहे, ती सगळ्यांना सांगायलाच पाहिजे. हे लपवणं बरोबर नाही. तुम्ही असं नका करू प्लीज. ही शपथ सोडा प्लीज. मावशी, आपल्याला काहीतरी करावं लागेल. असं करते ना,
मी 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 बघते माझ्या तब्येतीकडे, मी मी औषध घेते. हे बघ, घरी सांगून उगाच सगळ्यांना टेन्शन नाही द्यायचंय मला. ती गोष्ट लपवायलाच हवी ना. हो मावशी, पण मी काय करू? मी कशी गप्प बसू ओमला? मी माझ्यासाठी एवढं करू शकतेस ना तू. आणि हे बघ, आता असं इतक्या घाईत आणि असं खरी सांगून काय उपयोग आहे का? ह्या गोष्टी ना अशा शांत डोक्याने विचार करून करायच्या असतात. मी 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 बघते माझ्याकडे, मी व्यवस्थित बघते. खरी सांगितलं ना स्वीटू, आता तर सगळं पिंचेल ग. रडू नको, शांत हो, रडू नको ना. माझ्याकडे तर रडायलाही वेळ नाहीये. मावशी, तुम्ही काय बोलताय असं? मला शपथीमध्ये हात बांधले तर मी काय करणार आहे? पण मी काय करू? मला वाईट वाटतंय, मला टेन्शन आलंय, मला तुमची काळजी वाटते. मला जितकं करणं शक्य आहे तुमच्यासाठी तेवढं सगळं करावं असं वाटतंय. पण कसं नाही सांगायचं त्यांना? कारण त्यांना कळल्यावर त्यांनाही हेच वाटणार आहे. त्यांना तुमच्यासाठी सगळं करावं असं वाटेल. हो मावशी, त्यांना काही कळायला नको, कुणालाच काही कळायला नको. तुला कळलंय ना, तू घेतेस ना माझी काळजी. स्वीटू बाळा, आता तुला कळलं मी का सारखं तुला म्हणत होते की तू खानविलकरांची सून आहेस. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे. आता तुलाच सगळी जबाबदारी घ्यायची आहे, माझी सुद्धा. तुला कळलंय ना सगळं? मग आता मला काळजी नाही. खूप आधार वाटतोय मला. सगळ्यातून आता तुलाच मार्ग काढायचा. कुणालाही काही न कळू देता. प्लीज काका, मावशी आहेत ना? हो. हा, त्यांनी नाश्ता पण नाही केलाय. बराच वेळ झालाय दार वाजवते तर दार पण उघडत नाहीये. नाश्ता नको म्हणाल्या, बहुतेक तब्येत बरी नसावी त्यांची. तुम्ही जा, मी बघते. चाल. हो, येस, ऑल राईट, आय ड्रॉप बाय. चलेगा चलेगा, मी येतो. हा, डोंट वरी. येस, ओके, ऑल राईट, बाय. स्वीटू, ऐक ना, आपल्याला जाता जाता ऑफिसला जायचंय, पेपर्स घ्यायचे. ओम, मी शकू मावशींबरोबर येऊ का? का? कशाला? नाही का, असं काही नाही, पण तुला ऑफिसला जायचंय ना पेपर कलेक्ट करायला, तर मग तुला उशीर होईल उगाच, तर मग आम्ही निघतो. वेळ नाही लागणार अगं, 5 मिनिटाचं काम आहे असं. हो, पण मी येते ना त्यांच्याबरोबर. त्यांना उगाच आपल्यामुळे घाई कशाला? अगं पण आपलं ठरलं होतं ना स्वीटू की आपण एकत्र जायचं लॉंग ड्राईव्ह. हो, इट्स ओके, ठीक आहे. मी जातो ऑफिसला. माझं काम झाल्यावर मी तुला कॉल करतो. तू रेडी असशील तर तुला पिकअप करतो, नाही तर आय मीन या. हा, तू फोन कर, बघू. ओ ऐक ना, मी येते ना मावशींबरोबर. ओके, आल गो. पण निदान आपण निघताना एकत्र निघू, म्हणजे जाताना आपल्याला कुठेतरी वाटेत थांबता येईल आणि लंच करता येईल. ओके. ऑल्सो तुझ्यासाठी एक सरप्राईज होता. काय? आता काय सरप्राईज होतंय तुला सांगितलं तर सरप्राईज राहणार नाही ना वेडाबाई. चल, बाय. बाय. क्या मोटा भाई, अबे खुश ने? हे बघा,
एंगेजमेंट मध्ये काही कमी नको पडायला हा? एकदम सरस होऊ जो आहे. अरे हिरूबाईचे पोरीचे एंगेजमेंट असते ना, एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे, एकदम सरस. माझ्या समजा नातेवाईकांनी तोंडात बोट घातला पाहिजे. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही रीतीनुसार होईल. काय फक्त तयारी करायला आम्हाला वेळ खूप कमी मिळाला, तेव्हा प्लीज जरा गोड मानून घ्या. एटले सो रीतीनुसार म्हणजे तुमचे रीतिरिवाजानुसार की आमचे? मुलगा आमचा आहे ना, मग आमच्या पद्धतीनुसारच लग्न होणार. अरे केवेरित्या बात करायचे बाय, आमच्या पण चोरीचे एंगेजमेंट असते ना. पण रीत आमची. हा. अरे अरे शरद, अरे दादा, अरे आनंदाचा दिवस, कोणी नाराज व्हायला नको. मी काय म्हणतो भाऊ, तुमच्या ज्या काही पद्धती आहेत ना त्या तुम्ही करा. आम्ही आमच्या पद्धती करू, तुमच्या पद्धतीने होऊ दे, आमच्या पद्धतीने होऊ दे, ठीक आहे? आणि तुमच्या ज्या काही रीती आहेत, ज्या काही पद्धती आहेत ना, त्या तुम्ही म्हणजे तुमच्या मिसेस ज्या आहेत त्या नलू आणि सुमनला समजवतील. कसं? वा वा मोठा बाई, हा बेस्टचे. काय शरद भाऊ, कशा आहात? अरे तुम्ही या बसा बसा ना. ए सुमन, सरबत बघ जरा. हो. स्मिटू कशी आली नाही? मी बघतो. ऐका, शिरा पण बनवायचा राहिलाय, स्वीटू करणार होती ना, मी घेऊ का करायला? कठीण आहे या मुलीचं. अशी कशी वागू लागली ही मुलगी आजकाल? एरवी ठीक होतं उशीर झाला तर, पण आता घरचा कार्यक्रम आहे ना. अहो वहिनी, फोन उचलत नाहीये ती. कामात अडकली असेल. तुम्ही घ्या ना. अरे काय टेन्शन नाही मोठं. चिवडा फेमस आहे, मी मुंबईभर जातो. चालेल तिचं बोलून घे ना. हा. किंजलची मम्मी, ते आमच्याकडून आम्ही ओटी भरू मुलीची, साडी असेल आणि सोन्याची अंगठी देऊ. बाकी सगळं सुमन बोलेल. नाही वहिनी बोलतील, तुम्ही सांगा. अरे बाहेर तुम्ही कशाला काळजी करते? अरे आमची बायडी समजावलं ना तुम्हाला, रीत बीत जे काय असेल ते. ए तू बोलले. હવે હું શું બોલું? तुम्ही वरमाई आहे ना, तुम्ही जसं सांगेल तसं होईल. नाही काय, आमच्याकडे दादा बहिणी मोठे आहेत ना, मग ते ठरवतील तसं होईल. नाही तसं काही नाहीये. कसं आहे ना, तुमच्या पद्धतीनुसारच होईल. शेवटी काय, वेगळ्या संस्कृती, वेगळे संस्कार, मूळ एकच असला ना तरी पद्धती वेगळ्या असतात ना. आणि मी वरमाई आहे ना, मग माझं ऐकायला लागेल. हो. अगं पण सुमन. नाही भाऊ, काय की माझी एकुलती एक मुलगी आहे, वाटेत आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा प्लीज. मला समजते मोठा बाय, पण मग वेळेवर यायला पाहिजे ना. आता तुमची लेक म्हणजे आमच्या किंजलची ननंद कबूल आहे, तिचा मान मोठा आहे. अहो पण आमचे समजे पाहुणे अहमदाबादवरून आले नाही. आता हा कार्यक्रम उरकून त्यांना इतका दूरचा सफर, पाचडणी ट्रेन पकडून इतका लांब जायचा, मेहमान लोकला किती त्रास होणार नाही, त्याला विचार करायला पाहिजे ना. राग नका मानू मोठा बाय, पण आ फरक छे. मराठी माणस ना टाइमनी कदर नथी करतो. काय नक्की करतो? मराठी माणूस टायमाबरोबर नात्याची पण कदर करतो. अरे बाय, तुम्हाला नात्याची कदर आहे, पण तुमच्या मुलगीला पण पाहिजे ना. अरे येतीच आहे ती, येत असेल. स्वीटूचे हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. अरे व्हॉट्स रॉंग विथ स्वीटू? माझा फोन का उचलत नाहीये ती?
मावशी स्वीटू स्वीटू आपल्याला खूप वेळ झाला ना इथे. चल चल निघायला हवं आपल्याला. नाही मावशी, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला अजून 1-1.5 तास आराम करायची गरज आहे. काही नाही होत. नाही 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 अगं, साखरपुड्याचे विधी सुरू झाले असतील. नलू विचार करत असेल आपण कुठे आहोत. चल चल निघायला हवं आपल्याला. नाही नाही मी बरी आहे आता. चल निघूया. मावशी विधी पूर्ण झाले तर एकमेकांना अंगठा घाला. हा वहिनी अजून नाही आली हो स्वीटू. बघ ना सुमन, मी तरी काय बोलू आता. अहो, कोणाची वाट बघताय? विधी होत आले आता. होतोय आता साखरपुडा. एक किंजल पकोडी, आता ही अंगुठी चिनाच्या बोटात घाल आणि ऍडव्हान्स बुकिंग करून टाक रे. घाला ना एकमेकांना रिंग्स घाला. फायनली चिनुडी हात आपले. सॉरी सॉरी सॉरी. मला बोलायचंय तुम्हा दोघांशी. बोल ना, काय बोलायचंय? काय झालं आई? जीवापेक्षाही जवळचा भाऊ, त्याच्या साखरपुड्याला यायला तुला इतका उशीर का झाला? अगं शकुमावशी म्हणाल्या ना की आम्हाला ट्रॅफिक. साखरपुड्याला यायला उशीर का झाला याचं खरं उत्तर विचारते मी तुला स्वीटू. ज्या नात्याला तू हो म्हणालीस त्यामुळे हे सगळं पुढे झालं ना. त्यामुळे आज त्यांचा साखरपुडा झाला. घरात काय काय होतंय, काय काय निर्णय होतोय सगळं तुला फोन करून सांगत होतं ना आम्ही. काल पण आपलं बोलणं झालं बरोबर. मी तुला विचारलं की अगं तू येशील ना मदतीला. हो म्हणालीस. आणि एरवी कुठलंही काम असलं की स्वीटू नेहमी पुढे आमची. मग आज घरच्या कार्यासाठी तुला उशीर का झाला? आम्ही सगळे आमच्या साळवींच्या मुलीची वाट बघत होतो. खानविलकरांची सून आली पाहुणे म्हणून.